हॅलो अँड वेलकम टू ब्लॉग बस सई गाइस. आणि आज आम्ही चाललोय पुणे फिरायला आणि माझ्यासोबत कोण आहे? कम गाइस, माझी मावशी पूजा मावशी आली आहे आणि आम्ही चाललोय पूर्ण दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहे. त्याच्यानंतर फिरणार पण आहे, थोडंसं तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही ओलानी जाणार आहे कारण की मेट्रोचं तुम्हाला माहिती आहे तेवढं लांब मी नाही चालत आहे. सो तोपर्यंत थोडा वेळ बसलोय. आम्ही रिक्षाची वाट बघत बसलो. राईड कॅन्सल झाली आहे गाईज आणि आम्ही सकाळी निघणार होतो. 7 वाजता निघणाऱ्या मुली आता 11 वाजलेत ऑलमोस्ट. आत्ता चाललोय. काय वाटतंय तुला, पोचू का लवकर का उन्हातच पोचणार? बोल ना. आता काय बोलू, मी पुण्याला पहिल्यांदा आले. असंच आहे इकडं. जाऊ आम्ही जाऊ जरा निवांत दिवस आपला ते. सो हळूहळू जाऊ. फायनली आम्ही चाललोय. रिक्षा मिळाली आम्हाला. माहित नाही का पण मला मनपाचा पूल खूप आवडतो आणि तिथंच येऊन पोचलो होतो. आणि वेळ खूप कमी होता, एका दिवसात सगळं फिरून झालं नसतं म्हणून पूजा मावशीला बाहेरून शनिवारवाडा दाखवला. आणि आम्ही येऊन पोचलो बाप्पांच्या मंदिरात. आणि तिकडे गेल्यानंतर गर्दी नाही असं होऊ शकतं का? आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थी असल्या कारणाने जास्तच गर्दी होती आदल्या दिवशी. लाईन खूप आहे. आणि दाखवून काय घेतलं मी लाईनच चाललोय. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे कॅमेरा चालू करू देणार नाही, त्यामुळे असंच आता लागणार व्हिडिओ. काय प्रसाद खूप छान आहे. एवढा प्रसाद मी घरी घेतलाय. छान होतं. मस्त दर्शन झालं, मजा आली. अभी हम जाएंगे तुळशीबाग. मंदिरातला काकांनी दिलेला मोदक खाऊन झाला होता प्रसाद. पण बाहेरचा जो आहे ना मंदिराच्या बाहेरचा उकडीचा मोदक, त्याची मजाच वेगळी म्हणून तो पण चाकून बघितला. पूजा मावशीला तर खूप आवडला. मग मी खाऊन बघितला. आई शपथ, एवढा मोठा मोदक, पोटच भरला अक्षरशः. गाईज दर्शन झालं, मोदक खाऊन झालं. 3 प्रकारचे मोदक खाल्लेत, पोट भरले, गच्च झाले. आता थोडंसं पाणी पिणार आणि मग तुळशीबाग फिरायला. तुला आवडले मोदक? हो, खूप छान होते ना. पोट कसं भरलं. एवढं मोठं मोदक. गाईज लोक रात्रीचं निघतात उन्हाळ्यात बाहेर. आम्ही दुपारचं निघालो भर उन्हात आणि पूर्ण पांघरून बिंगरून गरम होत आहे तरी पण निघालो. पूजा मावशी दाखव जरा. आणि आता आम्ही शॉपिंग करू शकतो. मे बी बघून जे आवडलं तर घेऊ शकतो. काहीतरी डेव्हलपर घ्यायला आले. मला नाही माहिती काय, तुला माहिती असं ते करण्यासाठी. फिरून 2021 ते सगळं पण करायचं. 33 घेऊ शकतो पण 20 घेऊ. आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. पण मला कधी 130. पाणी घेतोय गाईज. आमच्याकडे पैसे आहेत पण आम्ही वाचवणार पैसे. काय केलं पूजा मावशी आपण? आणि त्याच्यात हे पाणी भरून घेणार. आता फुलांच्या मार्केटमध्ये आलोय. गरम व्हायला लागले यार. गजर घ्यायचं. अगं लाव गाईज, पूजा मावशी मला गजरा लावतीये. बीस का गजरा देखो, हमने गजरा ले लिया है गाइस. बघ ना इकडं. गाइस आम्ही तुळशी बागेत एंटर केले गजरा लावून. आता बघू इकडे काय आवडलं तर घेऊ, नाही तर आपण घरी जाणार आहोत. नुसतं फिरतो आम्ही आता. पैसे की कोई कमी नहीं है हमारे पास. बट क्या है, पण काय आहे माहिती आहे का, बचत डाउनलोड करा, पैसे टाका. गाईस हा आहे तुळशी बागेचा राजा. आता आम्ही दर्शन घेणार इकडं. गाडी बघा.
खरं तर मला माझ्या मावशीला पुण्यातील सर्व गणपती दाखवायचे होते, जे मानाचे गणपती आहेत, भाऊसाहेब रंगारी गणपती, सर्व गणपती दाखवायचे होते, सर्वांचं दर्शन घ्यायचं होतं. पण वेळेची कमतरता असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. मग काय मी आणि माझ्या मावशीने तुळशीबागेच्या राजाचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच तुळशीबाग फिरायला. आमच्या मॅमना कानातले खूप आवडतात, ते पण असे लटकवायचे कानातले असतात ना ते, आणि ती तेच बघत होती सगळीकडे. आणि तुळशीबाग एवढी मोठी आहे की एवढे कानातले बघून तिला 1-2च कानातले आवडले आणि ते पण आम्ही शेवटी घेतले. त्यामुळे आम्ही फक्त बघत होतो. विंडो शॉपिंग गाईज. आम्ही एवढ्या मोठ्या तुळशीबागेतून कानातले घेणार आहेत फक्त. ते पण अजून आम्हाला सापडलेले नाही आहेत. आम्ही शोधतोय, खूप शोधतोय. कुठे चांगले कानातले भेटले. इकडे 1-2 सामानाची खरेदी करायची होती, पण खूप महाग सांगत होते. मलाच पटत नव्हते ती प्राईस. तुळशीबागेतली लोक खोटरडे आहेत. बाहेर थांबलं ना 200-250 म्हणतात, आत गेल्यावर 400 प्राईस सांगतात. आम्ही पण काही वेडे नाहीत, आम्हाला 200-250 भेटलं तरच घेणार, नाही तर नाही घेणार. पैशाचा विषयच नाही, पण तरी खोटं कशाला बोलायचं. हे काय ना तुझ्या मावशी बहुत अमीर आहे, दिल से भी अमीर और पैसे से भी. काय जुनं तानाचं फिरतं. एक कुर्ती घेतली फक्त, जाळीचे कपडे बघतोय. त्याच्यामध्ये टी शर्ट घ्या व्हाईट वाला. मागे विश्रामबाग वाडा. उन्हातानाचं फिरून 2-4 वस्तू घेऊन घरी निघालोय. मंडईत आम्ही आत्ता सध्या मंडईत मेट्रोकडे चाललोय. अभी घर जाएंगे, कुछ नहीं करेंगे. बहुत घूम लिया उन्हाताना मी. तुझ्या मावशी कसं वाटलं थोडंसं पुणे? फिरलो थांबले आता चष्मा थोडासा शायनिंग करायचं. काय करू या ना करू, शायनिंग मारणं तो बनत आहे. गाईज आम्ही आता भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये आलो. भाजीपाला नाही घेणार आहे, पण रस्ता मेट्रोसाठी इथूनच आहे. सो या आमच्या शॉपिंगच्या बाग पकडून माझा हात दुखला. एवढी शॉपिंग केली. मलाच माहिती नाही मी का हा व्हिडिओ काढला, उगाच शायनिंग मारण्यासाठी मंडईमध्ये. झालंय गाईज, मेट्रो स्टेशनला आलोय. तुम्हाला बोर झाला असेल, पण बोर होऊन घ्या. मी असं आज जरा उन्हातानाचा ब्लॉग काढतो म्हणून थकून ब्लॉग काढलेला आहे. एनर्जी नाही दिसणार तुम्हाला, एनर्जीची कमी दिसेल, पण अजून आपल्याला भरपूर एका दिवसात भरपूर काही एक्सप्लोअर करायचं आहे. जे पण मला करता येईल तेवढं सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. सो बघत राहा व्हिडिओ. चलो अब हम घर जा रहे हैं गाइस. मला तुम्हाला एक क्विक गोष्ट सांगायची होती. मी आधी ह्या एलिव्हेटर एस्केलेटर काय असतं ते त्याला घाबरायच्या आधी, पण आता नाही घाबरत. आमच्या पूजा मावशीला वाटलं जमणार का नाही मला. मी सामान घेऊन आले. आईच ओके. यार तू माझी स्टोरी खराब केली ना. उगाच मी तिला 100 वेळा एकच प्रश्न विचारत होते, कसं वाटतंय, पण ती इरिटेट नाही होत गाईज. ती 100 वेळा तेच उत्तर देणार. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही किती थकलेले असाल किंवा काय, तुमच्या इकडे जर मेट्रो असेल, मेट्रो सिटी असेल तुमची, तर मेट्रो स्टेशनला येऊन थोडा वेळ बसायचं, छान वाटतं. असंच सांगितलं फुकटचा सल्ला. आमची मॅडम रेडीच आहे गॉगल घालून. बसलोय थोडा वेळ मेट्रोला, कारण की आत्ताच उन्हातून येऊन सावलीत गेलो, म्हणजे थंड AC मध्ये. आता थोडंसं बसणार आणि मग घरी जायला निघणार, आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून उन्हात फिरायचं आहे. ओके गाइस, बाय बाय. घर को जा रहे हम लोग से. आ गए एयरपोर्ट. यो गाइस हम जा रहे हैं पूजा मावशीच्या साईडने. आम्ही क्लिपवर क्लिप घेतोय. आम्हाला असं वाटतंय की आम्ही कुठेतरी ट्रिपसाठी गेलोय, दोघीच फिरतोय. मजा येते एक नंबर. चलो अभी थोड़ा सा काम है हमको,
पैसे का काम है, समझ रहे हम कितने अमीर है. काहीच खरेदी केलेलं नाही तरी पण आमच्याकडे पैसे. थोडीशी भूक लागली होती म्हणून आमच्या इकडं फेमस असलेली भोजवाणीचा समोसा मी तिला खाण्यासाठी विचारलं. ती नकोच म्हणत होती, तरीही तिला जबरदस्ती खायला सांगितलं आणि तिला तो आवडला. मला समोसा नाही आवडत, तिला आवडतो का नाही मला नाही माहिती. तिला समोसाचं हे आवडतं मग ते असतं ना ते काट आवडतं, मला पण तेच आवडतं, पण मला समोसा नाही आवडत. पण मला आत्ता उन्हात नाही खायचं आहे समोसा, प्लीज नको नको, मला काट पण नाही खायचं. तू खा, एन्जॉय. हा मग आमच्या गुड्डीचा व्हिडिओ कॉल येतोय, तो रिसीव्ह करावा लागणार. तर गाईज आता आम्ही कुल्फी घेतली आहे खायला. मस्त छान आहे, आवडली. तो माणूस आठवण असली कुल्फी असतात ना, त्यावेळी लगेच 5-5 रुपये घेऊन. तो माणूस मार्केटिंग बघा कसली करतो. त्याला विचारलं किती रुपयाला कुल्फी आहे. आम्ही जसं काही नवीनच आलो सांगतो 20 रुपयाला. म्हणलं का 10 रुपयाला नाही भेटत का, तर म्हणतो नाही छोटी आहे. म्हणलं आम्हाला छोटीच खायची. डोकं म्हणतात, बिझनेस माइंड गाईज. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलेला आहे. तुम्हाला आवडलाच असेल आणि खूप मज्जा आली. आज पूर्ण उन्हात तानात फिरलो वगैरे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, बिर्याणी वगैरे खाल्ली, भरपूर काही खाल्लं. आता मी व्लॉग एंड करते, तर लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.